येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट बोला खंडेराव महाराज की जय। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा। जेजुरीच्या खंडोबाचा उत्सव हा चैत्र पौर्णिमेला भरला जातो। तर या उत्सवामागे काय कथा आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनाला जेजुरी गडावर येतात। या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने जगाच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता। तो दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा हा दिवस, म्हणूनच या दिवशीची महती खूप मोठी आहे। खंडोबा देवाचा महिमा खूप मोठा आहे, तो आज आपण जाणून घेणार आहोत। खंडोबा हे बहुजनाचे कुलदैवत म्हणून ओळखले जातो। खंडोबाने वेळोवेळी अनेक रूप धारण केली, म्हणूनच त्यांचा महिमाही हा विशेष आहे। प्रत्येक भक्तांच्या हृदयात खंडोबा देवांचा वास असतो। आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी देवगणाने भंडाऱ्याने पूजा केली, म्हणून तो दिवस गणपूजा म्हणूनही ओळखला जातो। कडेपठारावर देवतालिंग या मंदिरात नित्यपूजा झाल्यानंतर मानकरी देवावर भंडारा वाहतात। नंतर सर्व भाविक त्या लिंगावर भंडारा वाहतात। अशा प्रकारे स्वयंभू लिंगावर भंडाराच्या राशी उभारल्या जातात। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्व जाती धर्मातील लोक या यात्रेला येत असतात आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडारा खोबरे हे उधळत असतात। त्यानंतर देव आरती होते। नंतर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना निघतो। रात्रभर दिवटीच्या प्रकाशात आणि सनईच्या मंजूळ स्वरात छबिना रात्रभर चालत असतो। संपूर्ण जेजुरी ही सोन्याची दिसते, कारण भंडाराच तेवढा उधळला जातो ना, त्यामुळे संपूर्ण जेजुरी ही सोन्याची दिसते। येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत तो छबिना पाहिल्यानंतर त्या यात्रेचं रहस्य आपल्याला नक्कीच कळन असं वाटतं। जणू काय तो आपल्याला स्वर्गाचं सुख अनुभवता आलं की काय असा तो नजारा आपल्याला पाहायला मिळत असतो। एवढं ते सुंदर जेजुरीचं रूप झालेलं असतं। एवढा मोठा हा उत्सव चैत्र पौर्णिमेचा खूप असा मोठा असतो की देवांनाही त्याचा मोह आवरत नाही। प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी उत्सव पाहायला येतात असं म्हटलं जातं, कारण जेजुरीचा खंडेराय हे प्रत्यक्ष भगवान शंकराचे अवतार आहेत, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, देवी देवतांना निर्माण केले। ते आदिनाथ जेजुरीच्या नैऋत्य दिशेला म्हणजे 3.5 किलो अंतरावर जयद्री पठारावर, त्याचंच नाव आता कडेपठार असंही ठेवण्यात आहे। खरं तर खंडोबाचे मूळ स्थान त्याला खंडोबाचा जुनागड असेही म्हणतात। श्री क्षेत्र जेजुरी हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव आहे। या ठिकाणी मल्हार मार्तंड नांदतात। भक्तांच्या रक्षणासाठी जगाच्या कल्याणासाठी भगवान शंकराने याच ठिकाणी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता। दक्षिणेमध्ये मणी मल्हारचा वध केला आणि राजधानी त्यांनी जेजुरी केली। सह्याद्रीच्या डोंगरावर ह्या रांगाला जयद्री नाव दिले। नंतर त्यालाच आपण जेजुरी म्हटलं आणि त्याचंच नाव पुढे कडेपठार असंही ठेवण्यात आलं आहे। रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे सुंदर स्वराज्य निर्माण केले, त्यास त्यांचे मावळे राजे उमाजी नाईक आणि सरदार मल्हारराव होळकर यांचं खंडोबावर अफार श्रद्धा होती आणि त्यांच्या श्रद्धेच्या जीवावरच त्यांनी अफाट विजय प्राप्त केला आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांचा खारीचा वाटा असं सांगितलं जातं। महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा हे आपण ओळखलं जातो। या मल्हारी मार्तंडाला हळद खूप प्रिय आहे, म्हणूनच इथं येणारा प्रत्येक भाविक भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतो आणि येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणतो। महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोक आपल्या जेव्हा घरात विवाह होतो तेव्हा सर्वप्रथम नवरा आणि नवरी हे मल्हारी मार्तंडाच्या चरणी दर्शनासाठी येतात आणि जेजुरीला असं म्हणतात की 9000 पायऱ्या आहेत आणि त्यापैकी काही जण फक्त 9 पायऱ्या तरी नवरदेव नवरीला चढवायची इथं परंपरा आहे। त्यामुळं त्यांचा तो उत्सव हा पूर्ण होतो। आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात ही आपल्या
कुलदेवी आणि कुलदैवताच्या आशीर्वादाने करायचे असते। त्यामुळं इथं लग्न झाल्यानंतर सर्वप्रथम आशीर्वाद घेण्यासाठी नवरा नवरी येत असतात। नंतर जागरण गोंधळ करतात। मल्लासूर दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देवी देवतांनी दिवटीनं मल्हारी मार्तंडाला ओवाळले होते, म्हणून आजही देवघरात दिवटी ही पूजली जाते। खंडोरायाचा जेव्हा कुलाचार केला जातो म्हणजे जागरण गोंधळ केला जातो, त्या दिवशी दिवटी पण पूजली जाते। खंडोबा हे भक्तांच्या बाबतीत हळवे दैवत आहे, म्हणजेच काय ते भोला शंकर ह्यांचं ते रूप आहे। त्यामुळंच खंडोबासुद्धा हे भक्तांच्या बाबतीत खूप हळवे आहे। खंडोबाच्या भोळ्यापणावरच म्हाळसा आणि बानू भाळली होती। खंडोबा हे दैवत बहुपत्नीक दैवक आहे, म्हणजेच खंडोबाच्या 2 पत्नी होत्या आणि त्या पण वेगवेगळ्या जातीच्या होत्या। त्यामुळे सांस्कृतिकरित्या एक प्रकारे धागा जोडण्याचं काम त्यांनी केलं आहे, कारण समाजाने मिळून मिसळून राहावे हे भगवंतांनी सांगितले आहे। खंडोबाची पत्नी म्हाळसा म्हणजेच पार्वतीचा अवतार आहे। म्हाळसा ही नेवास्यातील तिळशेट वाणी यांची मुलगी होती। ते लिंगायत समाजाचे होते। म्हाळस्यानं भगवंताला स्वप्नात येऊन प्रत्यक्षात दृष्टांत सांगितला होता की तिळशेट वाणी यांनी आपल्या मुलीचा विवाह साताऱ्यातील पाली या ठिकाणी त्यामुळेच केला, कारण भगवंतांनी स्वतः तिळशेट वाणी यांच्या स्वप्नात येऊन खंडोबांचा विवाह म्हाळसेशी करावा असं सांगितलं होतं। त्यामुळं पाली या ठिकाणी त्यांचा विवाह थाटामाटात झाला। दुसरी पत्नी बानाई ही इंद्राची मुलगी होती। इंद्राने एका पेटीत बंद करून टाकून दिले आणि ती पेटी एका धनगराला सापडली। त्या शेतकऱ्याने बानाईला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले। बानाईला एकदा तिचे वडील जेजुरीला खंडोबारायाला भेटायला गेले। त्यावेळी खंडोबाराय हे बानाईच्या प्रेमात पडले आणि बानाईसुद्धा खंडोबाच्या त्या रूपावर भाळली। बानाईचा सहवास मिळण्यासाठी खंडोबा हे म्हाळसाईबरोबर सारीपाट खेळले आणि त्या खेळात ते हारले, कारण जो हारणार होता त्याला 12 वर्षे वनवास होता। म्हणून स्वतः खंडोबा देव त्या खेळात हरले, कारण त्यांना विधीचं विधान हे खरं करायचं होतं। नंतर देवानं धनगराचं रूप घेतलं आणि मेंढ्या सांभाळायला ते बानाईच्या पित्याकडे गेले आणि त्यांनी बकरी सांभाळायला तिथं सुरुवात केली आणि बकरी सांभाळल्यानंतर बानाईचा विवाह हा खंडोबारायाशी झाला। हे तुम्हाला मल्हारी सप्तशती केंद्रात पुस्तक मिळतं, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कथाही ऐकायला मिळेल, म्हणजे वाचायला मिळेल। तो पुस्तक तुम्ही वाचू शकता, त्यात तुम्हाला सर्व काही कळून जाईल। आणि त्यानंतर बानाई आणि खंडोबा देवांचा विवाह झाला। ज्यावेळी देव बानाईला जेजुरी पठारावर घेऊन आले त्यावेळी म्हाळसाला खूप राग आला आणि त्यांनी भांडणं काढली। या दोघीची भांडणे थांबण्यासाठी देवाने डोंगरावरचा भाग हा म्हाळसेला दिला आणि डोंगराच्या खालचा भाग हा बानाई दिला। आज आपणही जेजुरी गडावर पाहायला गेलो तर वरच्या भागात म्हाळसाचं मंदिर आहे आणि खालच्या भागाला हे बानाईचं मंदिर आहे। चैत्र पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। भक्ताच्या कल्याणासाठी, भक्ताच्या रक्षणासाठी देवानी या दिवशी अवतार घेतला होता। दृष्टाचा नाश करण्यासाठी प्रत्यक्ष महादेवाने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला, तो दिवस होता चैत्र पौर्णिमा। चैत्र पौर्णिमा हा दिवस खूप शुभ मानला जातो, कारण या दिवशी प्रत्यक्ष भगवान शंकराने खंडोबाचा अवतार ह्या जगाच्या कल्याणासाठी घेतला होता। आजही अनेक भाविक दर्शनासाठी जेजुरी गडावर जातात। तुमचे जर कुलदैवत श्री खंडोबाराय असेल तर वर्षातून एकदा नक्कीच त्यांच्या पायाची नतमस्तक व्हायला तुम्ही जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर उंच आकाशात भंडारा आणि खोबरे तुम्ही उधळायला विसरू नका, कारण जसं तुम्ही भंडारा आणि खोबरं आकाशात दूर उडवतात त्याचबरोबर तुमची संकटही तिथून उडून जातात असं सांगितलं जातं। एवढ्या विश्वासाने आणि एवढ्या श्रद्धेनं तुम्ही भंडारा उधळा, बघा तुमची सर्व संकटे दूर होतील। जर तुमच्या कुळाचे कुलदैवत माहीत नसेल तर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे जेजुरीचा श्री खंडोबा महाराज, तर यांना तुम्ही तुमच्या कुळाचे कुलदैवत मानून त्यांचाही कुलाचार करू शकता। तुमच्या सर्व इच्छा मनोकामना हे खंडेराय महाराज पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।